अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातहू। सूर्या उर्दू प्राइमरी स्कूल नागार्जुना नगर नांदेड़ के ऑनलाइन तालीमी सेशन में प्यारे बच्चों, हम आपका इस्तकबाल करते हैं। जमात हश्तम मज़मून मराठी। प्यारे बच्चों, आज हम इसमें देखेंगे आभाळाची आम्ही लेकरे, इसके सवालात के जवाब। प्रश्न पहिला, खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा। अ है किनारा, तीर, इच्छा, आस, अखंड अभंग, आकाश, आभाळ। प्रश्न दुसरा, कवितेतील आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या पॅरा काव्यपंक्ती लिहा। उत्तर, आम्हीच आमुचे भाग्य विधाते। दुसरा आहे, कोटी कोटी हे बडकट बाहू, जगन्नाथ रथ ओढून नेऊ। प्रश्न तिसरा, कवितेतील ऐक्याचे संदेश देणाऱ्या काव्यपंक्ती लिहा। उत्तर एक आहे, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही। दुसरा आहे, नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही। तिसरा, पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही। चौथा आहे, माणुसकीचे अभंग नाते। प्रश्न क्रमांक 4, माणुसकीचे अभंग नाते आम्हीच आमुचे भाग्य विधाते या काव्यपंक्तीतून कवीने सूचित केलेला विचार तुमच्या शब्दात मांडा। उत्तर आहे, आभाळाची आम्ही लेकरे या कवितेतील प्रस्तुत काव्यपंक्तीद्वारे कवी वसंत बापट यांना कष्टकर्यांमधील माणुसकीचे नाते अधोरेखित करायचे आहे। आपापसातील माणुसकीचे नाते अखंड टिकवून असल्यामुळे कष्टकरी वर्गात कोणत्याच प्रकारचा भेदभाव नाही। श्रम करणे हेच त्यांचे इमान आहे। कष्टावरच त्यांची निष्ठा आहे। कष्ट हीच त्यांची ओळख। कष्ट हाच धर्म आहे। कष्ट करून आपले पोट भरणे हाच त्यांचा मार्ग आहे। कष्टातून मिळणारा आनंद हेच त्यांच्यासाठी सर्व सुख आहे। त्यामुळे कष्टाशिवाय त्यांना वेगळा असा दुसरा धर्म, पंथ, जात, मार्ग नाही। या कष्टांच्या बळावरच ते स्वतःचे भाग्य लिहू शकतात असा दृश्यमय आत्मविश्वास कवी प्रस्तुत ओळीतून व्यक्त करत आहे। प्रश्न क्रमांक 5, कवितेतील यमक जोडणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा। उत्तर, तीरावरती वस्ती। दुसरा आहे, ठावे करावे। तिसरा आहे, नाते भाग्य विधाते। चौथा, बाहू नेओ। पाचवा, नाव गाव। छठा आहे, मार्ग स्वर्ग। सातवा, पंथ संत। आठवा आहे, आस ध्यास। खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दात लिहा। आहे, आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळा नाही धर्म वेगळा नाही। उत्तर, आभाळाची आम्ही लेकरे या कवी वसंत बापट यांच्या कवितेत कवीने कष्टकऱ्यांचे जीवन मांडले आहे। कष्टकरी हे निसर्गाचे सुपुत्र आहेत। मोडके आकाश हे त्यांना पिल्या समांतर, काळी माती त्यांना माते समान आहे। आभाळाची व जमिनीच्या मायेची छत्रछाया त्यांनी लाभते। त्यांचे भरणपोषण होते। ते निसर्गात वाढतात। निसर्ग हा नियमित व अंतकपणे आपले कार्य करत राहतो। त्याचप्रमाणे निसर्गाची लेकरे असणारे कष्टकरी नियमित व तंगपणे कष्ट करत राहतात।
कष्ट करणे हीच त्यांची ओळख, कष्ट हाच त्यांचा देव, कष्ट हाच त्यांचा धर्म, म्हणून त्यांना वेगळी जात नाही किंवा त्यांचा वेगळा धर्म नाही, असे प्रस्तुत ओळीद्वारे कवींना म्हणायचे आहे. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे. उत्तर आभाळाची आम्ही लेकरे या कवी वसंत बापट त्यांच्या कवितेत कवीने कष्टकऱ्यांचे जीवन मांडले आहे. कष्टकरी ही निसर्गाची लेकरे आहात. कष्ट करणे हाच त्यांचा धर्म आहे. परिश्रम केल्यावरच फळ मिळते, परंतु हे कष्ट परिश्रम चिकाटीने व श्रद्धेने सतत करावे लागतात. कष्टकरी या कष्टावर विश्वास ठेवतात, श्रद्धेने घाम गाळून काम करतात. त्यांचे इमान, त्यांची निष्ठा कष्टानंच वाहिलेली असते. कष्ट करणे हेच त्यांचे ध्येय असते. घाम येईपर्यंत अखंड अविरत कष्ट करत राहणे हे कष्टांचे व्रत कष्टकरी श्रद्धेने पाळतात, हे प्रस्तुत ओळीतून कवीला सांगायचे आहे. प्यारे बच्चों, आज हमने आभाड़ाची आमी लेकरे के सवालात के जवाब देखे. प्यारे बच्चे, इस वीडियो की मदद से आप इन सवालात के जवाब को अपने फिर कापियों में लिखिए. हमारे वीडियो से ज़्यादा फ़ायदा उठाइए. इन्हें लाइक कीजिए, शेयर कीजिए, हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए. हम फिर मिलेंगे. अल्लाह हाफिज़.